आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शासनामार्फत तयार करण्यात आलेला महाविस्तार AI हा अत्याधुनिक ॲप शेतकऱ्यांसाठी जणू एक चालतं बोलतं कृषी विद्यापीठ ठरत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, जमीन मशागत, बियाणांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन नियोजन, हवामानाचा अंदाज आता एका क्लिकवर सहज उपलब्ध होत असल्यानं शेतकरी डिजिटल शेतीकडे जलदगतीने प्रवास करतात. राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यानं सर्वाधिक डाउनलोड करून अव्वल स्थान पटकावलंय. तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीत हा जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलंय. महाविस्तार AI ची खासियत म्हणजे AI चॅटबोट इंग्रजी अवगत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरत आहे. आपल्या मातृभाषेत प्रश्न विचारून शेतकरी त्वरित मार्गदर्शन मिळवू शकतात. या ॲपमधील माहिती कृषी विद्यापीठं, संशोधन केंद्रे आणि विभागीय मार्गदर्शन केंद्रांकडून संकलित असल्यानं ती पूर्णपणे विश्वसनीय आणि प्रमाणित आहे. तसेच हे एक ओपन पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असल्यानं शेतकऱ्यांचा डेटा सुरक्षित राहतो आणि व्यवहारातील पारदर्शकता सुनिश्चित होते. श्रीगोंदा तालुक्यात नुकतंच सुमारे 8,000 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी दिली. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. महाविस्तार AI ॲप हे महाराष्ट्र शासनाचे AI ॲप असून यामध्ये शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला देण्यासाठी हे ॲप डेव्हलप करण्यात आलेले आहे. या ॲपमधून हे एक चालते बोलते विद्यापीठ म्हटले तरी चालेल. या ॲपमधून कृषीविषयक सर्व सल्ले, वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये काय करायचे त्याबाबतचं मार्गदर्शन, कृषीविषयक शेतीशाळा, बाजारभावाचा अंदाज, त्याशिवाय आरोग्यपत्रिकेप्रमाणे निविष्ठांची मात्रा. शेतकरी बांधव जेव्हा एखाद्या निविष्ठ केंद्रामध्ये जातात तेव्हा त्यांना नेमक्या कोणत्या निविष्ठा घ्यायच्या याबाबत पूर्णपणे ज्ञान नसते. तर त्यावेळेस आपण या ॲपचा जर वापर केला तर नेमक्या कोणत्या निविष्ठा लागणार आहेत म्हणजे निविष्ठांचा वाजवी वापर करण्यासाठी हे ॲप अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय हवामानाचा अंदाज हा सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या भागाप्रमाणे मिळणार आहे. तर ज्या भागाप्रमाणे हवामानाचा अंदाज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भागात पुढच्या 4-5 दिवसात जे कामं करायचे त्याबाबत त्यांना डिटेलमध्ये माहिती मिळू शकते. याशिवाय बाजारभावाबाबत सुद्धा माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती MahaDBT हे सुद्धा हे देण्यात आलेलं आहे, ज्याच्यावरून शेतकरी डायरेक्टली MahaDBTसाठी या ॲपद्वारे अप्लाय करू शकतात. तर हे ॲप डाउनलोड करत असताना शेतकऱ्यांना 3 स्टेजेस पार कराव्या लागतात. म्हणजे 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक तर फार्मर ID आवश्यक आहे. ते नसेल तर शेतकरी आधार नंबर घेऊन सुद्धा हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि आधार नंबर नसेल तर फक्त मोबाईल नंबरचा वापर करून सुद्धा हे ॲप डाउनलोड करता येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन महाविस्तार AI हे डाउनलोड करून घ्यावे. महाविस्तार AI डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर त्यात टाकावा लागतो. एक OTP येतो. तो OTP टाकल्यानंतर हे ॲप तुमच्या फोनमध्ये सुरू होते. आणि जर आपल्याकडे फार्मर ID नसेल तर आधार नंबर टाकून सुद्धा हे ॲप आपल्याला सुरू करता येऊ शकते किंवा मग मोबाईल नंबर टाकल्यानंतर सुद्धा हे ॲप सुरू करता येते. यासाठी 2 वेळेस OTP येतो आणि OTP टाकल्यानंतर हे ॲप आपल्या फोनमध्ये सुरू करता येते. दरचे ॲप हे शासनाने बनवलेले असून म्हणजे शासनामार्फतच हे ॲप पब्लिश करण्यात आलेले आहे, प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आणि माननीय शासनाच्या अशा सूचना आहेत की जे आपले लाभार्थी शेतकरी, प्रत्येक भागातील जे शेतकरी आहेत त्याच्या 20% शेतकऱ्यांनी कमीत कमी याच्यात रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. आपला नगर जिल्हा हा याच्यामध्ये सध्या रजिस्ट्रेशनमध्ये 1 नंबरला आहे आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये साधारणतः 8,000 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तर शेतकऱ्यांनी सदरचे ॲप डाउनलोड करून घ्यावे आणि याचा लाभ आपल्या शेतीतील उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी करून घ्यावा. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.